Welcome to New Perfect Study Center. Today's job vacancies update. UPSC मार्फत सिलेक्शन पद्धतीने भरती. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्गत विविध कार्यालयात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत UPSC सिलेक्शन पद्धतीने भरती. ॲडव्हर्टाइज नंबर 10/2024. गृह मंत्रालय इंटेलिजन्स ब्युरोमधील ग्रुप ए ची पदे डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर टेक्निकल DCIO टेक्निकल ग्रुप ए 9 पदे. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पदवी किंवा MSc फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेली कम्युनिकेशन विषयासह. कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर किंवा BSc फिजिक्स नंतर केलेली MCA. मिनिस्ट्री ऑफ MSME डेव्हलपमेंट कमिशनर MSME मधील ग्रुप B गॅझेटेड पदे असिस्टंट डायरेक्टर ग्रेड 2 IEDS केमिकल 5 पदे. 3 असिस्टंट डायरेक्टर ग्रेड 2 IEDS मेटल फिनिशिंग 2 पदे. पद क्रमांक 2 व 3 साठी पात्रता MSc केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री किंवा केमिकल टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग पदवी. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड 2 IEDS फूड 19 पदे. पात्रता BTech फूड टेक्नॉलॉजी किंवा PG डिप्लोमा फूड टेक्नॉलॉजी. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड 2 IEDS होजिअरी 12 पदे. BTech टेक्सटाईल टेक्नॉलॉजी होजिअरी टेक्नॉलॉजी, निटिंग टेक्नॉलॉजी. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड 2 IEDS लेदर अँड फुटवेअर 8 पदे. पात्रता BTech लेदर टेक्नॉलॉजी. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंगमधील ग्रुप B गॅझेटेड पदे. ट्रेनिंग ऑफिसर वुमन ट्रेनिंग ड्रेसमेकिंग ग्रुप B गॅझेटेड 5 पदे. ट्रेनिंग ऑफिसर वुमन ट्रेनिंग इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 3 पदे. पद क्रमांक 7-8 साठी पात्रता संबंधित विषयातील इंजिनिअरिंग पदवी आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव किंवा संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 5 वर्षाचा अनुभव आणि इष्ट पात्रता संबंधित विषयातील टीचर्स ट्रेनिंग डिप्लोमा. सांस्कृतिक मंत्रालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI मधील ग्रुप A गॅझेटेड पदे. पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ 4 पदे. पात्रता BSc केमिस्ट्री किंवा MSc केमिस्ट्री, ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स किंवा इनऑर्गॅनिक मटेरियल ॲनालिसिस करण्याचा अनुभव. पदवीधारक उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी 1 वर्ष. डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्किओलॉजिस्ट 67 पदे. मास्टर डिग्री ऑफ आर्किओलॉजी हिस्ट्री, एन्शियंट इंडियन हिस्ट्री किंवा मिडिएवल इंडियन हिस्ट्री या विषयासह, अँथ्रोपॉलॉजी, स्टोन एज आर्किओलॉजी विषयासह, जिओलॉजी विषयासह पोस्ट ग्रॅज्युएट अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन आर्किओलॉजी. आर्किओलॉजीमधील कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव. संरक्षण मंत्रालय डायरेक्टोरेट ऑफ सिव्हिलियन पर्सोनल अंतर्गत सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर ग्रुप A 4 पदे. मिनिस्ट्री ऑफ 6 मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट अँड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंतर्गत स्पेशालिस्ट ग्रेड 3 असिस्टंट प्रोफेसर ग्रेड A 131 पदे आणि स्पेशलिस्ट ग्रेड 3 ग्रुप A 32 पदे. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट अंतर्गत असिस्टंट डायरेक्टर हॉर्टिकल्चर ग्रुप B गॅझेटेड 4 पदे. वरील पदांच्या विस्तृत माहितीसाठी UPSCच्या वेबसाईटवरील रिक्रुटमेंट सेक्शनमधील जाहिरात क्रमांक 10/2024 पाहावी. वेतन श्रेणी पद क्रमांक 1, 9, 10 साठी पे लेवल 10 अंदाजे वेतन दरमहा ₹1,10,000. पद क्रमांक 2 ते 8 साठी 8 साठी पे लेवल 7 अंदाजे वेतन दरमहा 84,800. पद क्रमांक 6 साठी पे लेवल 11 अंदाजे वेतन दरमहा 1,40,000. वयोमर्यादा पद क्रमांक 1, 9, 10 साठी 35 वर्ष. पद क्रमांक 2 ते 8 साठी 30 वर्षे. पद 11-7 साठी 30 वर्ष. पद क्रमांक 6 साठी 40 वर्ष. वयोमर्यादेत सूट. इमा व 3 वर्ष
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती 5 वर्ष, दिव्यांग 10/13/2015 वर्ष संबंधित कॅटेगरीसाठी पदे रिक्त असल्यास. निवड पद्धती प्राप्त अर्जाची संख्या जास्त असल्यास UPSC द्वारे रिक्रुटमेंट टेस्ट घेऊन किंवा इतर पद्धतीने उमेदवारांची संख्या शॉर्टलिस्ट केली जाईल. अर्जाचे शुल्क ₹25. ऑनलाईन अर्ज https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 13 जून 2024 पर्यंत करावेत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.